शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आज वेलवर्गीय पिकं असतील किंवा भाजीपाला असतील किंवा फळवर्गीय पिकं असतील, सर्वच पिकांमध्ये पांढऱ्या माशीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. आणि ही पांढरी माशी पानातील जे रस शोषण करते त्याच्यामुळे त्या झाडाच्या डेव्हलपमेंट असेल किंवा ग्रोथवर खूप मोठा परिणाम होतो. तर पांढऱ्या माशीच्या साधारणतः 4 अवस्था येतात. जो अडल्ट असतो, अडल्ट अंडी घालतो, अंडीमधून निम्स येतात, निम्समधून कोश येतो, कोशातून परत अडल्ट, अशी त्याची लाईफ सायकल साधारणतः चालते. तर सगळ्यात मोठं नुकसान पांढरी माशीपेक्षा निम्स करतो. पांढरी माशी हे 20% नुकसान करते आणि निम्स हे 80% नुकसान करतात. तर निम्सचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. तर निमच्या नियंत्रण आपण बघू शकता. या ठिकाणी पांढरी माशी पण दिसत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात. हे पेरूचं झाड आहे आणि पांढऱ्या माशीनं प्रचंड मोठं रस सकिंग केल्यामुळं झाडाचा पूर्ण शेंडा थांबलेला आहे, त्याचं फ्लॉवरिंग थांबलेलं आहे, फळंसुद्धा काही दिसत नाहीत. तर असं खूप आणि ही पांढरी माशी जवळपास दररोज 300 ते 350 अंडी घालत असते आणि त्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात निम्स तयार होत असतात, पांढरी माशी तयार होत असते. तर ह्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जर केमिकलमध्ये स्प्रे घ्यायचे असेल तर आपल्याला मोव्हेन टू एनर्जी एक चांगला ऑप्शन आहे. ओलाला म्हणून घेऊ शकताय. परत आपण लान्सर गोल्ड असेल, ॲसिपेट असेल, सेपिन असेल, पेगासस एक चांगला पर्याय. तर ही औषधं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहेत. तसंच आपल्याला जर चांगल्या पद्धतीने नियंत्रण करायचं असेल, दीर्घकाळ जर नियंत्रण चांगल्या प्रकारे पांढऱ्या माशीचं करायचं असेल तर आपल्याला जैविकमध्ये इकोसाईड एक चांगला पर्याय, इकोड आहे, नो थ्रिप्स आहे. ही 3 औषधसुद्धा चांगल्या प्रकारे पांढऱ्या माशीवर काम करतात. तसेच आपण ज्या केमिकलच्या फवारणी घेणार आहेत तर प्रत्येक फवारणीमध्ये जर आपण निमिसाईड हे निंबूसारख जर वापरला तर पांढऱ्या माशीचं तसेच जे निम्स आहेत त्याचंसुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे. आणि पांढरी माशी ज्यावेळी आपल्याला 3-4 2 दिसत असतील त्याचवेळी ह्या फवारण्या करणं महत्त्वाचं आहे. कारण पांढरी माशी दररोज साधारण 300 ते 350 अंडी घालते आणि त्यातून प्रचंड मोठं त्याचं प्रमाण वाढत जातं. तसंच पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला चिकट जे सापळे येतात ते चिकट सापळेसुद्धा एकरी 25 ते 30 लावणं खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे जर आपण पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे आणि पांढऱ्या माशी नियंत्रण केलं तर आपल्याला झाडाची परत एकदा फ्लॉवरिंग आणि ग्रोथ चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टावर असेल तर फॉलो करायचं आहे आणि जर यूट्यूबवर असेल तर आमच्या चॅनल लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. धन्यवाद.